हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज 20 ऑक्टोबर 2024 रविवार. आज करक संकष्टी चतुर्थी आहे. बऱ्याच ठिकाणी करक चतुर्थीला करवा चौथचं व्रत देखील केलं जातं. तर तुमच्याकडे करवा चौथचं व्रत केलं जातं का हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज संध्याकाळी कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे ज्यामुळे दारिद्र्य नष्ट होईल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दर महिन्याला आपण चतुर्थीचं व्रत करत असतो. चतुर्थीचा दिवस म्हणजे गणेश भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी सर्वच गणेश भक्त व्रत करतात. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर चतुर्थीचं व्रत सोडलं जातं. गणेश चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असतं. त्यामुळे आपण चतुर्थीच्या दिवशी जे काही उपाय करतो त्यांचं फळ आपल्याला लवकर मिळतं. चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठलं पाहिजे. लवकर स्नान करायचं. अगोदर स्वच्छतेची कामे आवरून घ्यायची, नंतर स्नान करायचं. त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची. जर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी पूजा करायला जमणार नसेल, बऱ्याच लोकांना ऑफिसला जायचं असतं, कोणाची शाळा असते, धावपळ असते, सकाळी जमणार नसेल तर तुम्ही दुपारी निवांत किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरीही चालेल. पण शक्यतो पूजा सकाळीच करून घ्यायची. गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचं फूल आणि दुर्वा नक्की अर्पण करायचे असतात. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचं पठण देखील करायचं असतं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडून वाचून घेतलं तरीही चालेल किंवा यूट्यूबवरती ते गणपती अथर्वशीर्ष ऐकलं तरीही चालेल. बऱ्याचदा असं होतं की आपल्या आयुष्यात खूप चढउतार सुरू असतात. एक झालं की एकामागून एक संकट येत राहतात किंवा कधी कधी आर्थिक समस्या तयार होतात. पैसे येण्याचे मार्ग असतात, पण पैसे आले तरी ते टिकत नाही. जाण्याचे मार्ग त्यांचे ठरलेले असतात. मग आपल्याकडे आर्थिक चणचण निर्माण होते. कधी कधी घरात भांडणं होतात किंवा कधी कधी आपल्या मुलं बाळं लग्नाच्या वयात असतात, त्यांचं लग्न जमत नसतं. कोणाला मंगळ दोष असतो किंवा मुलं सतत चिडचिड करत असतात, अभ्यास करत नसतात. मग अशा वेळेस आपल्याला काही सुचत नाही. तर आपण याच्यावरती काही उपाय केले तर त्याच्यावर तोडगा नक्कीच मिळतो. तर चतुर्थीच्या दिवशी असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे. तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्या उपायामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील, त्याचबरोबर दारिद्र्य देखील दूर जाईल. तर तो उपाय कोणता यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम संध्याकाळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता. पण संध्याकाळी शक्यतो दिवे लागणीची जी वेळ असते तेव्हाच हा उपाय केला तर अतिउत्तम. सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. त्यासाठी तुळशी मातेजवळ आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. देवघरासमोर देखील सर्वप्रथम दिवा प्रज्वलन करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कोणताही उपाय आपण अग्निदेवतेच्या साक्षाने करायचा असतो. कोणतीही पूजा करायची असेल तर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे, म्हणजे आपली पूजा अग्निदेवतेच्या साक्षाने होत असते. दीप प्रज्वलन करून झाले की आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर, एक मातीचं भांडं किंवा कापूर प्रज्वलित करण्यासाठी दुसरं एखादं ताम्हण. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं. त्यानंतर त्या भांड्यामध्ये आपण 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येत भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. या उपायासाठी आणखी एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे खोबऱ्याची वाटी. अख्खी खोबऱ्याची वाटी लागणार आहे. समजा तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी उपलब्ध नसेल तर खोबऱ्याचा एखादा तुकडा असेल घरात, तो घेतला तरीही चालेल. वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा जो तुम्ही घेतला असेल तो तुकडा किंवा ती खोबऱ्याची वाटी आपल्याला त्या मातीच्या भांड्यात किंवा जे ताम्हण तुम्ही कापूर जाळण्यासाठी घेतलेलं आहे त्या भांड्यात आपल्याला ती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या 5, 7, 11, 21 जेवढ्या भीमसेनी कापराच्या वड्या काढलेल्या आहेत त्या आपल्या हातात घ्यायच्या. एक वडी त्या
खोबऱ्याच्या वाटीत ठेवायची आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापराची वडी प्रज्वलित करताच आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या गणपती बाप्पांच्या अतिशय प्रभावी मंत्राचा जप सुरू करायचा आहे. पहिली वडी संपत आली की लगेच दुसरी कापराची वडी आपल्याला त्यावरती टाकायची आहे. अशा प्रकारे एक एक करत तुम्ही जेवढ्या कापराच्या वड्या घेतलेल्या आहे तेवढ्या सर्व आपल्याला तिथे प्रज्वलित करून द्यायच्या आहे. पहिली वडी संपत आली की लगेच त्यावरती दुसरी वडी टाकायची आणि त्यासोबतच आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या अतिशय प्रभावी मंत्राचा जप देखील आपल्याला सुरू ठेवायचा आहे. एक वडी टाकली त्यावेळेस एकदाच मंत्राचा जप करायचा असं मोजून नाही, तर आपल्याकडून शक्य होईल तितकं जास्तीत जास्त वेळेस या ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं. गणपती बाप्पा हे सर्व दुःख दूर करत असतात. त्यामुळेच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय सुरू असताना कितीही वेळ लागू द्या, समजा तुम्ही 5 वड्या घेतल्या असतील तर तुमचा उपाय करून लवकर होईल. 11 घेतल्या असतील, 21 घेतल्या असतील, 51 अशा विषम संख्येत तुम्ही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करण्यासाठी बसलेले असाल त्यावेळेस तुम्ही इतर कोणाशीही बोलायचं नाही. आपल्या तोंडात ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जपच असला पाहिजे. तुम्हाला मध्ये कोणी डिस्टर्ब करायला आलं तर तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही किंवा फोन आला तर तो देखील तुम्ही रिसीव्ह करायचा नाही. फक्त उपायाकडे आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे. पूर्ण शेवटची वडी पूर्ण जळाली, ते खोबरं जळालं म्हणजे खोबरं तर कधी पूर्ण वाटी घेतलेली असेल तर ती कदाचित जळणार नाही, पूर्ण अर्धवट जळालेली राहील. मग त्याचं काय करायचं? ती प्रसाद म्हणून आपल्याला चुकूनही खायचं नाही. कारण आपण या खोबऱ्यावरती भीमसेनी कापूर जाळलेला आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती असेल, जे काही वाईट विचार असतील ते सर्व त्याने शोषून घेतलेले आहे. त्यामुळे थंड झाल्यानंतर हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची. थंड झाल्यानंतर ती वाटी उचलून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे. निर्माल्यामध्ये म्हणजे तुम्ही जिथे देवाची जी सुकलेली फुलं वगैरे टाकत असाल तिथे टाकू शकता. एखाद्या झाडाच्या बुडाशी पुरून दिली तरीही चालेल किंवा एखाद्या पाण्यात विसर्जित करून दिली ती वाटी तरीही चालेल. पण ती वाटी आपल्याला प्रसाद म्हणून खायची नाही आहे. समजा तुम्ही रात्री उशिरा हा उपाय केला तर रात्रभर ती वाटी तुम्ही तिथेच देवघरासमोर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या पहिल्यांदा त्या वाटीचं विसर्जन आपल्याला करून द्यायचं आहे. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि त्यासोबत ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील जी संकटं असतील किंवा तुमच्या मुलांचे लग्न जमत नसतील तर ते सर्व समस्या संकट नक्कीच दूर होतील. तुमची प्रगती होईल. समजा तुमच्या घरातील मुलीचं लग्न जमत नसेल, मुलाचं लग्न जमत नसेल तर त्याला तुम्ही स्वतःला हा उपाय करायला सांगितला तरीही चालेल किंवा तुमची मुलं बाळं अभ्यास करत नसतील, चिडचिड करत असतील तर त्याच्या आईवडिलांनी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आज संध्याकाळी नक्कीच हा उपाय करा, त्यामुळे नक्कीच बदल घडून येतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.